तर अमरावती जिल्ह्यातील बेलोरा इथून निघालेला ट्रॅक्टर मोर्चा आज दुपारच्या सुमारास नागपूरमध्ये दाखल होणार आहे। आज नागपुरात देखील भव्य ट्रॅक्टर मोर्चा हा काढण्यात येणार आहे। लेखी आश्वासन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका ही बच्चू कडूंनी घेतली आहे। बच्चू कडूंच्या या महाएल्गार मोर्चाला हजारो शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलाय। नागपूर वर्धा रोडवरील इंडियन कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या जवळील मोकळ्या मैदानावरती मोर्चेकऱ्यांची व्यवस्था ही करण्यात आली आहे। आणि आज मोर्चामधून आमचे प्रतिनिधी प्रणय निर्माण हे आपल्याला अपडेट देत आहेत। प्रणय, आत्ता मोर्चा कुठवर पोहोचलेला आहे आणि याचा पुढचा मार्ग कसा असणार आहे? आकाशा, मोर्चा सध्या वर्धा जिल्ह्यातील सुकळी या ठिकाणी थांबलेला आहे। रात्री 12:30 वाजता हा मोर्चा जो आहे बच्चू कडू या शेतकऱ्यांसह या ठिकाणी दाखल झाले। जेवण खाऊन करून या ठिकाणी त्यांनी मुक्काम केलेला आहे आणि आता या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे 9 वाजता। अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। ती पत्रकार परिषदेला संबोधित केल्याच्या नंतर नागपूरसाठी बच्चू कडू रवाना होतील। अनेक हाल काही शेतकऱ्यांचे झाले होते, कारण सकाळी पावसानं हजेरी मारली। आपल्यासोबत काही शेतकरी आहे। कशी झाली रात्र आणि खूप त्रास झाला? त्रास म्हणजे एवढ्या बिकट परिस्थितीत सुद्धा आम्ही वरून पाऊस दड पडला तरी या परिस्थितीत इथून एकही शेतकरी कुठं हटला नाही किंवा त्यांना वरून पावसाचे शितोडे असताना सुद्धा त्यांना आराम केला नाही। एकाच्याही डोळा लागला नाही, कारण की प्रत्येकानं झोप घेतली नाही। कमीत कमी लोकांची व्यवस्था आतमध्ये होती, परंतु सर्वात जास्त जर लोक असेल सर्व बाहेर होते, कारण की ते ताकदीनं आल्या, कारण की त्यांनी एक निर्धार केला का आपल्यावर कोणतंही संकट आलं तरी हटणार नाही। त्याच परिस्थितीत इथं लोकांनी रात्र जागून काढली आणि पुन्हा आता हे सर्व लोक सज्ज झाले आगेकूच करासाठी। काय मागणी घेऊन तुम्ही जाताय? शेतकऱ्याच्या कर्जातून मुक्ती झाली पाहिजे। अजून नाफेडची खरेदी सुरू झाली नाही सोयाबीनची। इतके दिवस झाले 500, 800, 1000 रुपये क्विंटलनं सोयाबीन द्यायला लागून राहिलं। प्रत्येकाचं दुखणं हे वेगळं आहे, एकसारखं दुखणं नाही। प्रत्येक दुखणं घेऊन आम्ही बच्चूच्या सोबत एल्गार मोर्चात निघालो आहे। संत्रा उत्पादक शेतकरी आपल्यासोबत, संत्र्यांची काय परिस्थिती आहे, काय मागणी आहे? संत्र्याची तर एवढी बिकट परिस्थिती आहे का दैनंदिन परिस्थिती आहे। संत्रा गेल्या 10 वर्षापासून पिकून नाही राहिला, 10 वर्षापासून तर पिकूनच नाही राहिला। पण आताची परिस्थिती अशी आहे, कोणची नुकसान भरपाई नाही ना काही नाही। जे आम्ही कर्जबाजारी झालो, जी रोजची कटकट आहे, जी रोज भोगायला लागून राहिलो, त्याच्यापेक्षा आज कितीकही जरी आम्हाला तकलीफ झाली आणि काही जरी करायला लावलं तरी आम्ही तयार आहे। कारण का इथून आम्ही निर्णय घेतल्याशिवाय आता पुढं सरकणार नाही, मागं सरकणार नाही। कारण का आम्हाला निर्णय घ्यायचाच आहे, कारण का रोज मरत आहे आम्ही। रोजचं मरण मेल्यापेक्षा एक दिवसचं मरण मरायला आम्ही तयार आहे। किती दिवसाची तयारी करून आले शेतकरी? आम्ही 10-15 दिवसाची आमच्या आटा पिठा सगळं आणलेलं आहे। आम्ही एवढ्या परिस्थितीत पाण्यात जर झोपलो, इथं मागं सरकलो नाही, एवढी तकलीफ होऊन एक माणूस इथं मागं सरकला नाही, तर तकलीफच घेऊन इथं पुढं सरकायचं आहे आणि तयारी पूर्ण आणलेली आहे। त्या तयारीनंच आम्ही रस्त्यावर जरी थांबलो तर आमची व्यवस्था आमच्याजवळ संपूर्ण व्यवस्था आहे। जेवणा खावणा सगळं तयार आहे आमच्याजवळ। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही पूर्ण तयारीनिशी आलो, आता इथून आम्ही मागे हटणार नाही। जोपर्यंत कर्जमाफी आणि हमी भाव मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, अशी ठाम भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। आणि आपल्या ट्रॅक्टरमध्ये संपूर्ण अन्नधान्य 15 दिवसाचं पुरेल एवढं घेऊन हे शेतकरी तयारीनिशी मजल दरमजल करत नागपूरकडे हा मोर्चा रवाना झालेला आहे। या संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ। धन्यवाद प्रणय या माहितीसाठी।